अपील तर आहे पंचांकडे, प्रश्न तर प्रत्येक ठिकाणी आहे. दोन बॉल आपण पाहते डॉट आलेत. व्हाईट बॉल आपण पाहतोय, ऑफ्टनच्या खूप जास्त बाहेर हा बॉल पिच झाला. दिनेश भालेराव, राजेश साळवी सरांची कामगिरी सुधारली आहे, प्रगती आहे. ओ हो 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 हो, क्या बात आहे करण धुळे. जिथे काम सुईने होतं तिथे तलवारीची आवश्यकता काय. सरळ बॅटने पुढ्यात बॉल टाकला होता, हाफ वॉली आणि त्यावरती ठोकलाय सिक्सर. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ बॅटने हा फटका खेळला. दिनेश भालेराव यांच्यावरती आक्रमण केले. धावफलकावरती धावा आहेत 7. सुरुवातीला 2 बॉल अतिशय चांगले आले, त्यानंतर थोडासा व्यत्यय आला आणि मोमेंटम खूप महत्वाचा विषय क्रिकेटमध्ये. त्यावेळेस देखील हवेत बॉल आहे, झेल सुटलाय. करण धुळे आज खूप लकी राहिलेत मैदानावरती, नशीब घेऊन आलेत सोबत. मला वाटतं तिसरी मॅच असेल त्याचा झेल सुटलाच. धावफलकावरती धावा आहेत 9 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 9 धावा धावफलकावरती. धावफलकावरती करण धुळे यांना जीवनदान मिळाले. पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले, बॉलला जज केलं आणि शेवटच्या क्षणी त्यांचा पाय घसरला. दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती. हा बॉल देखील लो राहिलाय. बॅट तर खूप वेगात स्विंग झाली, परंतु पेस आहे दिनेश भालेराव यांच्याकडे. लाईन चांगली आहे आणि बॉल लो देखील राहत आहेत त्यांची, ही गोष्ट महत्वाची आहे. गती आहे, गतीसोबत लाईन चांगली आहे आणि समोर बॉल ज्यावेळेस टाकला त्यावेळेस त्यांच्यावरती प्रहार केला गेला, परंतु ऑफ्टनच्या बाहेर. जेव्हा जेव्हा बॉल पिच झाला यावेळेस देखील बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा इंटरेस्टेड, बॉलच्या खाली पोहोचलेत आणि यावेळेस मला वाटतं झेल टिपलाय. अतिशय चांगला झेल पाहायला मिळाला. इथे करण धुळे यांची खेळ संपुष्टात आली आहे. जीवनदान या मॅच मध्ये देखील मिळालं होतं, परंतु फायदा जास्त मोठा घेऊ शकले नाहीत करण धुळे. ते बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानावरती जात आहेत. महेंद्र धुळे, न्यू मॅन इन ॲट नंबर 3. महेंद्र धुळे आपण पाहतोय क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. करण धुळेंचं तर आज योगदान आहे, नो डाऊट अबाउट दॅट, बट आज योगदान दिलंय महेंद्र धुळेने. विवेक गायकवाड असतील, त्यानंतर अजय असतील, या सर्वांचं योगदान आहे. सवेली संघामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे या सर्व खेळाडूंनी आणि त्याच जोरावरती आज निश्चित आपण पाहतोय अंतिम फेरीचा सामना गाठला. काल आपण किशोर मेहर यांची देखील चांगली खेळी पाहिली आणि 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीचे फाउंडर आमचे सर्वांचे मित्र आदरणीय कुणालजी म्हात्रे सर यांचं देखील या स्पर्धेमध्ये लाईव्हचं काम तर त्यांचं आहे, परंतु ज्या ठिकाणी जे काम मिळालं स्पर्धेचे आयोजक आहेत ती भूमिका अतिशय चोखरित्या त्याने देखील बजावलेली आपण पाहिली गेल्या 2 दिवसांमध्ये आणि इथे देखील उपस्थित होत आहेत. आपलं पुन्हा एकदा अतिशय मनापासून स्वागत आहे. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. समीर मेहर पहिलाच बॉल कमी गतीने टाकला, बॉल हवेत उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत, जजमेंट चांगलं आहे आणि करण धुळे पाठोपाठ दुसरा धक्का लागलाय टीम जोबलीला. विवेक गायकवाड नाव बॅक टू द पवेलियन.
आणि ही खासियत आहे समीर मेहर यांची देखील. अतिशय जाणकार खेळाडू आहेत. पहिलाच बॉल कमी गतीने टाकला आणि विवेक यांना मात्र सापळा रचला होता, त्या सापळ्यामध्ये अडकवलंय. कमी गतीने बॉल टाकला. ते सांगतात की बॉल पिक करू शकले नाहीत. जी गती अपेक्षित केली होती त्यापेक्षा कमी गतीने बॉल आला आणि तिथेच मात्र तोच बॉल विवेक गायकवाड यांचा घात करून गेला. विकेट आली आहे. गोलंदाज समीर मेहर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. अंतिम फेरीचा सामना प्रेक्षकांची तुडुंब गर्दी गेली 2 दिवस प्रेक्षकांनी निश्चित आपण पाहतोय या मैदानावरती आले, इथे सामन्याचा आनंद घेतला. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक स्वागत आहे. इथे देखील बॉल हवेमध्ये आहे. बॉल वरती जाणं गरजेचं होतं. किशोर मेहर थांबले का थांबले कोणास ठाऊक, परंतु बॉल वरती जाणं गरजेचं होतं. अंदाज प्रत्येकाने लावला की हा झेल होता. एकच धावाली, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड फलंदाजीसाठी महेंद्र धुळे. गती देखील आहे. समीर मेहर यांच्याकडे अनेक असरा आहेत. पहिला बॉल स्लोअर ऑन होता, त्यानंतर वेगवान बॉल टाकला महेंद्र यांच्यासाठी. 1 रन शॉट. ओ क्या बात आहे. राजेश साळवी देखील अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळते. हिरामन खरगर, काल अजय पवार होते ज्यांनी पंचांची भूमिका निभावली. मग राजेश म्हात्रे असतील, सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं संपूर्ण स्पर्धेदरम्यान. यावेळेस माही मार आहे. कमालीचा फटका आपण पाहतोय. महेंद्र धुळे यांच्या बॅट मधून बॅकफुटला थांबले आणि तिथून प्रहार केलाय. यावेळेस मात्र गती होती, चूक झाली आहे. समीर मेहर यांच्याकडून देखील बॅकफुटला तयार होते महेंद्र धुळे आणि शॉर्ट ऑफ लेंथ वरती बॉल होता, जस्ट शॉट होता, परंतु त्या बॉल वरती मोठा प्रहार केलाय. 17 धावा धावफलकावरती 17. यावेळेस देखील बॉल हवेत आहे. किशोर मेहर अंदाज लावतायत. अंदाज चांगला आहे, सेल टिपलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय महेंद्र धुळे यांची देखील खेळी संपुष्टात. विकेट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज सचिन धुळे मैदानावरती दाखल होत आहेत. दोन सफलता इथे अर्जित केल्यात. खूप महत्वाचे विकेट समीर मिळवत आहेत. समीर मेहर पहिल्या षटकामध्ये दिनेश यांनी करण धुळे यांची विकेट मिळवली. एक धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? धावाची देखील संधी होती. आपण पाहतोय खूप वेगानं बॉल थ्रो केला. तेच सांगतायत. फेकीमध्ये अॅक्युरसी असती तर धावबाद झाले असते. तेच सांगतायत. आपण पाहतोय समीर मेहर देखील अॅक्युरसी आवश्यक आहे अशा मोमेंटला. अॅक्युरसी नव्हती थ्रो मध्ये. थोडीशी अॅक्युरसी जर असती तर बाद होऊ शकले असते अजय धुळे. आणि ती विकेट किती महत्वाची आहे हे माहिती आहे समीर मेहर यांना देखील. धावफलकावरती धावा आहेत 19 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती विकी दाखल झालेत. अंतिम षटकासाठी विकीकडे देखील पेस आहे. विकी देखील तेज तर्रार गोलंदाज आहे. अजय धुळे
पाठीमागच्या सामन्याचे नायक आहेत, परंतु या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल. विकी आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये विकेट इथे आली. नवीन बॅटर मैदानावरती जातील. नवीन बॅटर भारत धुळे मैदानावरती दाखल होत आहेत. अजय आपण पाहतोय मैदानावरती आहेत आणि जर जोवेली संघाला या स्पर्धेमध्ये अजय राहायचं असेल तर अजय धुळे यांच्या बॅट मधून काही मोठे फटके आवश्यक आहेत. गोलंदाज विकी कलमे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अजय धुळे अजून देखील मैदानावरती आहे. यावेळेस फुललेंचा बॉल आहे. लॉंग ऑन रिजनला खेळाडू आहेत. ओ थ्रो. फलंदाज इथे मात्र धावबाद झालेत. वीस धावा धावपलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावपलकावरती. कमालीचा हा देखील बॉल पाहायला मिळतोय. विकी यांच्याकडे पेस आहे आणि पेस सोबत ॲक्युरसी देखील आहे. वेगासोबत नियंत्रण आहे. वीस धावा धावपलकावरती आहे. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हा बॉल देखील अतिशय चांगला पाहायला मिळतोय. इथे धाव घेण्याचा प्रयत्न नाही आणि कमालीची गोलंदाजी. पाठीमागच्या 4 बॉल मध्ये 2 फलंदाज धावबाद झाले. धाव आली केवळ एकेरी. लाजवाब स्पेल टाकतायत. स्वप्नवत स्पेल आहे. ड्रीम स्पेल आहे गोलंदाज विकी यांचा. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते विकी यांच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहिलं पुण्यात बॉल होता आणि त्याला पाठवलाय लॉंग ऑफ रिजनला सरळ बॅटने अजय धुळे यांच्या बॅट मधून. अजय धुळे ब्रँडेड फटका. सिक्सर. कमालीचा स्ट्रोक आपण पाहिला. पुण्यात बॉल होता सरळ बॅटने उडवला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. सिक्सर. यावेळेस देखील आपण पाहतोय कमालीचा स्ट्रोक आणि बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. शेवटच्या 2 बॉल वरती 2 सिक्सर खेचलेत. क्लास दाखवलाय अजय धुळे देखील. मी क्लासी फलंदाज आहे. शेवटच्या 2 बॉल वरती 2 षटकार आलेत आणि इथं मात्र समीकरण थोडंसं बदललंय. धावफलकावरती धावा आहेत. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत. 33 धाब्यांचं लक्ष्य इथे असेल. फ्रेंडशिप 11 मोहोपाडा संघासमोर. निर्धारित षटक असतील 3 आणि 3 षटकांमध्ये 32 धाब्यांची 33 धाब्यांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे.
चला बॅट्समन पाठवा मोहपाडा संघ, फ्रेंडशिप 11 मोहपाडा, आपण आपले फलंदाज लवकर पाठवा विनंती आहे. धाब्यांचं लक्ष आहे या अंतिम सामन्यामध्ये. वरुण इन्फ्रा ट्रॉफीचा कोण होणार मानकरी यासाठी मात्र येणारी इनिंग ठरवणार आहे. हु इज चॅम्पियन, कोण या स्पर्धेचा मानकरी राहील, कोण रनरअप राहील, उपविजेता राहील, हे मात्र येणारे 18 बॉल ठरवणार आहेत. विवेक गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. करण धुळे रणनीती बनवत आहेत. प्लॅन ए प्लॅन बी तुमच्याकडे असायला पाहिजे. प्लॅन डिसाइडिंग इन ॲडव्हान्स हाऊ टू डू, when to do and who is supposed to do it. That is the plan. प्लॅन तुम्ही तयार केला पाहिजे. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली. दिनेश भालेराव आणि किशोर मेहर ही जोडी मैदानावरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विवेक गायकवाड. पहिलाच बॉल त्यावरती चढवला, हल्ला. दिनेश भालेराव फ्रँडेड फटका. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. सिक्सर. पहिल्याच बॉल वरती आक्रमण इथे केलंय. कमालीचा स्ट्रोक पाहिला दिनेश भालेराव यांच्या बॅट मधून. एक या बॉल ती फलंदाज बिलकुल समजू शकले नाहीयेत आणि लेग बाईज सांगतायत पंच. हिरामन खरकर हॅरी आहेत आणि हॅरी अशा अदाकारी करण्यामध्ये माहिर आहेत. लेग बाईजच्या माध्यमातून एक धाव आली. गोलंदाज विवेक. किशोर यांच्यासाठी हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. आवश्यकता आहे का आडव्या बॅटची? दिनेश भालेराव चर्चा करतायत किशोर मेहर यांच्या सोबत. व्हॉट इज द एक्झॅक्ट प्लॅन? काय प्लॅन असायला पाहिजे गोलंदाज विवेक यांच्या विरोधामध्ये? कमी गतीने हा देखील बॉल टाकलाय. चकवा दिलाय 2 वेळेस या एकाच षटकामध्ये. विवेक गायकवाड अनुभव आहे आणि ज्या खेळाडूकडे अनुभव आहे तो तुम्हाला दिसतो. पहा, कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही शिकलात तर तुम्हाला डिग्री मिळते, त्यानंतर अनुभव घ्यावा लागतो कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी, त्यानंतर तुमची पोस्ट वाढते, सॅलरी वाढते. अनुभव तुम्हाला स्वतःला झिजवूनच मिळवावा लागतो. इथे देखील चकवा दिलाय. कमालीची गोलंदाजी. किशोर मेहर आपण पाहतोय लगातार 3 बॉल डॉट खेळलेत. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. काल आपण पाहिलं महत्वाच्या मॅच मध्ये, क्वालिफायर मॅच मध्ये किशोर मेहर यांची चांगली खेळी आपण पाहिली होती. हा देखील बॉल कमालीचा आहे आणि लगातारचे 4 बॉल डॉट टाकलेत किशोर मेहर यांना. कमालीची सुरुवात इथे पाहायला मिळाली. 7 धावा केवळ धावफलकावरती आहेत आणि एकच षटकार आला जो की सुरुवातीला दिनेश यांच्या बॅट मधून आला. पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर पुनरागमन केलं गोलंदाज
विवेक गायकवाड यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक 2 कुणाकडे दिलं जातंय हा देखील प्रश्न आहे. लक्ष खूप जास्त मोठं नाहीये, मला वाटतं हे समजणं गरजेचं होतं. किशोर मेहर यांनी एकेरी दुहेरी धावेने देखील काम चालू शकलं असतं, परंतु मोठा फटका सातत्याने खेळण्याचा प्रयत्न केला. मॅचच्या अकॉर्डिंगली जाणं गरजेचं होतं, डीप मध्ये मॅच थोडीशी घेऊन जाणं. महेंद्र धुळे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. दिनेश भालेराव टच मध्ये आहेत, परंतु महेंद्र धुळे देखील अनुभवी गोलंदाज आहेत. करण धुळे ज्या पद्धतीने प्लॅन बनवला की पहिलं षटक आतापर्यंत करण धुळेने टाकलं होतं, परंतु या सामन्यामध्ये नाही. या सामन्यामध्ये विवेक गायकवाड यांचा वापर पहिल्या षटकासाठी करण्यात आलाय आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती महेंद्र धुळे दाखल झालेत. षटक क्रमांक 2 साठी ओहो व्हाट अ शॉट दॅट इज. जबरदस्त फटका आहे, क्या बात आहे. पहिलाच बॉल स्लॉग स्वीपचा फटका आपण पाहतोय. फलंदाज दिनेश भालेराव यांच्या बॅट मधून षटकार आलाय. अकरा बॉल मध्ये 20 धावेंची आवश्यकता आहे. पहिल्या षटकाची देखील सुरुवात षटकारानं झाली होती. षटक क्रमांक 2 ची सुरुवात देखील षटकारानं केली आहे दिनेश भालेराव यांनी. अपील आहे आणि फलंदाज दिनेश भालेराव आपण पाहतोय ऑक करतायत. सेलिब्रेशन पाहायला मिळालं महेंद्र धुळे यांचं. अनोखं सेलिब्रेशन. 10 बॉल मध्ये 20 धावेंची असून देखील आवश्यकता आहे. डू ऑर डाय सिच्युएशन फॉर बोथ द टीम्स. दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती आहे. इथून जो संघ जिंकेल तो मात्र या वरुण इन्फ्रा ट्रॉफीचा मानकरी असणार आहे. तो संघ कोणता आहे येणारे 10 चेंडू निश्चित आपल्याला सांगतील. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. समीर मेहर क्रमांक 3 वरती. संपूर्ण स्पर्धेमध्ये स्पर्धा गाजवली आहे. समीर मेहरनं देखील स्पर्धा गाजवली. दिनेश भालेरावनं आपली गोलंदाजी असेल फलंदाजी असेल अष्टपैलू कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये या देखील खेळाडूने केली आहे. परंतु आजचा दिवस कोणाच्या नावावरती आहे. नवीन मॅच तुम्हाला फ्रेश स्टार्ट करावी लागते नवीन सामन्यामध्ये. काल तुम्ही काय केलं हे जास्त वेळ पहा. सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळायचे, परंतु आदल्या दिवशी शतक झालं टेस्ट मॅच मध्ये, तरी देखील सकाळी 7 वाजता जाऊन प्रॅक्टिस ते करायचे आणि म्हणून तितकं यश मिळालं. 34,000 आणि 357 धावा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावरती आहेत. यश कसं मिळालं? यश डोक्यामध्ये जाऊ न देता सतत मेहनत करत राहणं हाच यशाचा मंत्र आहे. समीर आहेत मैदानावरती आणि काल चांगली कामगिरी केली आहे, परंतु आज या मोमेंटला काय आवश्यक आहे त्या गोष्टीवरती भर देऊन चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. महेंद्र धुळे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. समीर मेहर आलेला चांगला फटका आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, खूप वेगाने आलेत. एका हाताने बॉलला अटेम्प्ट केलंय. ओ पैकी वाईड होती, परंतु पहा दाद दिली पाहिजे विवेक यांची देखील. अँटिसिपेशन ठेवलं, बॅकअप साठी आले. थ्रो थोडासा खराब होता, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं होतं. त्याच्यामध्ये अॅक्युरेसी होती, फेकीमध्ये अॅक्युरेसी नव्हती, परंतु विवेक गायकवाड देखील बॅकअप साठी आले. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जातात आणि तेच सांगितलं विवेक गायकवाड यांच्या बॅकअपनं की बॅकअप किती गरजेचं आहे क्षेत्ररक्षणामध्ये. त्यावेळेस देखील आपण पाहतोय फटका चांगला आहे. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. करण धुळे बेस्ट ॲथलेटिक्स आहेत आणि किती वेगानं गेलेत बॉलच्या दिशेने. वेग महत्वाचा आहे. करण धुळे यांचा देखील एकच धाव पुन्हा एकदा आली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 33 बनवायच्या. षटक क्रमांक 2 अजून देखील मार्गस्थ आहे, परंतु एखादा मोठा फटका इथून आवश्यक आहे. एखादा मोठा फटका जर आला तर इथून तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. पहा काय होईल या मॅच मध्ये हा प्रश्न आहे. महेंद्र धुळे प्ले अँड मिस डॉट बॉल. एखादा तरी मोठा फटका शोधावा लागेल. समीर मेहर स्वतःच्या पायांवरती आलेत. बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. विवेक गायकवाड सातत्याने चर्चा करतायत महेंद्र धुळे यांच्या सोबत. अंतिम बॉल वरती प्रहार तर केलाय आणि
बॉल आपण पाहतोय गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकाराची आवश्यकता होती, तो षटकार तर आलाय आणि इथे आपण पाहतोय धावांची आवश्यकता असेल ती 6 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. महेंद्र देखील निराश आहेत. अंतिम बॉल वरती थोडासा कमी गतीने टाकला, बॅकफुटला थांबले, पिक केली लेंथ आणि लाईन आणि त्यावरती ठोकला षटकार. 6 मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोहोचली. आता मात्र पिन ड्रॉप सायलेन्स आहे एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी शांतता पसरली आहे. मॅच क्रुशियल मोमेंटला गेली आहे आणि म्हणून शांतता आहे. क्रिकेटचे जाणकार जे आहेत तो प्रत्येक जण या मॅच कडे उत्कंठेने पाहतोय. 6 बॉल मध्ये आता आवश्यकता आहे ती 12 धावेंची. कोणत्या दिशेने हा सामना जाईल? करण धुळे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. किशोर मेहर सुरुवातीला काल देखील अपयशी ठरले होते, परंतु शेवटच्या सत्रामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना देखील यश मिळालं होतं. करण धुळे बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचे 6 बॉल 12 धावा. कोण असणार या वरुण इन्फ्रा ट्रॉफीचा मानकरी? पहिलाच बॉल आपण पाहतोय खेळलेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. समीर मेहर दुसरीच्या प्रयत्नामध्ये आहेत. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का? 2च धावा मिळतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 23 धावा. अजून देखील बॉल शिल्लक आहेत 5 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 10. 5 बॉल 10 धावा. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. इथून येणारी प्रत्येक धाव देखील महत्वाची आहे. प्ले अँड मिस आवश्यकता आहे का या गोष्टीची? अपील कुठून आहे? लॉंग ऑन मधून अपील आहे. लॉंग ऑन मधून देखील त्यांना माहिती आहे कोणता फलंदाज बाद आहे. महेंद्र धुळे किशोर मेहर बाद आहेत. रनआउट झालेत आणि समीर अजून देखील मैदानावरती आहेत. क्रिकेटमध्ये असं खूप कमी वेळा होतं की लॉंग ऑन क्षेत्रामधल्या क्षेत्ररक्षकाने अपील केली आहे ती देखील रनआउट साठी. असं चित्र तुम्हाला पाहायलाच मिळणार नाही, परंतु महेंद्र धुळे ते करू शकतात. 4 बॉल शेवटचे शिल्लक आहे आणि 10 धावेंची अजून आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 4 आणि धावेंची आवश्यकता आहे 10. हो क्या बात है! पुढे सरसावले, स्टेप आउट झाले. ऑन दी रफ हा फटका खेळलेत आणि बॉलला पाठवलंय आउट ऑफ दी पार्क. समीर यांच्या बॅट मधून व्हेरी स्पेशल शॉट ठोकला सिक्सर. अप्रतिम फटका होता. तीन बॉल 4 धावेंची आवश्यकता. स्पर्धेमध्ये एक नियम महत्वाचा आहे, चेसिंग कंपल्सरी आहे. दोन बॉल 4 धावेंची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा दबाव वाढलाय समीर मेहर यांच्यावरती. वरुण इन्फ्रा ट्रॉफीचा मानकरी कोण? सामना जर आवडला असेल, फायनल सारखी झाली, टाळ्या व्हायला पाहिजेत. कमालीची मॅच रंगताना पाहायला मिळते. शेवटचे बॉल शिल्लक आहेत अजून देखील 2 आणि धावेंची आवश्यकता आहे 4. एक बॉल 4 धावेंची आवश्यकता आहे. एकीकडे सेलिब्रेशन झालंय अर्ली, परंतु आता 1 बॉल 4 धावेंची आवश्यकता आहे. मॅच कोणत्या दिशेने जाईल, कोण असेल आणि स्टंप कोणी घेऊन जाणार नाही. अदरवाईज तुमच्या बक्षिसांमधून काही अमाऊंट आम्ही कपात करू, याची देखील नोंद करून घ्यायची. शेवटचा अर्धी अमाऊंट कमी केली जाईल, बक्षिसातून अर्धी अमाऊंट कमी केली जाईल. आणि बॉल जर गवतामध्ये हरवला तर 4 धावा धावण्याचा अधिकार बॅटरकडे आहे आणि चेस कंपल्सरी आहे. 1 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता आहे. फायनल सारखी पाहायला मिळाली. वरुणजी देखील उपस्थित आहेत, आनंद या सामन्याचा घेत आहेत. 1 बॉल 4 धावा आणि क्या बात है! समीर मेहर फिनिशेस ऑफ स्टाईल. शेवटच्या बॉल वरती षटकार ठोकलाय आणि जायंट किलर ठरलेत या सामन्यामध्ये. ही मॅच जिंकली आहे फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघाने. कमालीचा स्ट्रोक शेवटच्या बॉल वरती 4 धावा लागत असताना ठोकलाय.
आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी षटकार चॅम्पियन राहिलाय वरुण इन्फ्रा ट्रॉफीचा संघ फ्रेंडशिप 11 मोहोपाडा, तर रनर अप राहिलाय या ठिकाणी जय हनुमान चौवली संघ. अभिनंदन टीम फ्रेंडशिप 11 मोहोपाडा. गेली 2 दिवस पंचांची भूमिका अतिशय चांगली त्यांनी निभावली. ते आपले बेलवलीचे पंच सर राजेश साळवी यांचा सन्मान आपण करतोय.